शहराच्या गर्दीपासून स्वतःला डिस्कनेक्ट करून निसर्गाशी कनेक्ट करायचं असेल तर मी घेऊन आलो एक असा पिकनिक स्पॉट जो मुंबईच्या अगदी जवळ आहे. मात्र इथे आल्यावर तुम्हाला गावाकडच्या घराची आठवण नक्की येईल, जिथे दर्जेदार जेवण मिळेल, राहण्याची उत्तम सोय, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, मित्रांसोबत सायकलवर फेरफटका, इंडोर आउटडोर गेम्स पासून सर्व गोष्टींची सोय असलेलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच पाठारेवाडी ॲग्रो फार्म. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा एकदम सुंदर, एकदम भारी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आतापर्यंत मी बऱ्याच प्रॉपर्टी व्हिजिट केल्यात, पण ही सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न असलेली ही प्रॉपर्टी मला वाटते. का ते मी तुम्हाला नंतर सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे पाठारेवाडी ॲग्रो फार्म. ओके, तर ही आहे वाशिंदमध्ये. तुम्हाला इकडे जर पोहोचायचं असेल ना वाशिंदला, तर तुम्हाला सेंट्रल रेल्वेची आसनगाव किंवा कसारा ट्रेन पकडायची आणि त्या ट्रेनमध्ये चढून तुम्ही वाशिंद स्टेशनला उतरू शकता. वाशिंद स्टेशन पासून ही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. शेअरिंग ऑटो सुद्धा इकडे पोहोचवते तुम्हाला, जी 20 रुपीज पर पर्सन आहे. सुरुवातच इथून होते की इथे आहे नर्सरी, वेगवेगळ्या फुलांची वगैरे झाडे इकडे आहेत. आता मी जिथे उभा आहे ना तो स्विमिंग पूल एरिया. माझ्या मागे तुम्ही पूल पाहू शकता आणि खूपच मोठा पूल आहे. त्यासोबतच मागे चेंजिंग रूम सुद्धा आहेत. इथे बाजूला रेन डान्स सुद्धा आहे. तर इथे टोटल आहेत ना अशा 6 रूम्स आहेत आणि 2 टेंट्स आहेत. 4 जणांची कॅपॅसिटी असलेले 2 रूम्स आहेत, 6 जणांची कॅपॅसिटी असलेल्या 2 रूम्स आहेत आणि 12 लोकांची कॅपॅसिटी असलेल्या पुन्हा 2 रूम्स आहेत. तर आम्हाला जी आता रूम दिलेली आहे सगळ्यात पहिली ती मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता ही जी रूम आहे ना, तर ही आम्हाला साधारण रूम दिली आहे. तर ही सुद्धा डॉर्मेटरी आहे. तर ह्याच्यामध्ये आरामात 6 लोकांची कॅपॅसिटी आहे, 3 बेड आहेत आणि 6 लोकांची कॅपॅसिटी आहे. रूम मध्ये 2 फॅन आहेत आणि 1 एसी आहे. या बाजूला वॉशरूम आहे आणि वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे. रूम मध्ये फ्रेश झाल्यानंतर आम्ही गेलो डायनिंग एरियामध्ये, जिथे आमचा नाश्ता तयार होता. तर आता मित्रांनो, तुम्हाला रूम टूर 1 करून दिली आहे मी, पण त्याच्या आधी आता लागली आहे भूक आणि बाकीची मंडळी पण आलेली आहे. इथे प्रथमेश आणि तिकडे ते दोघं आहेत. इथे प्रियंका आहे. खूप टाइम नंतर चिंकी पिंकी. कांदा भजी, बटाटा भजी, त्याच्यानंतर इथे आहे वडा आणि इथे आहे पाव. रूम मध्ये पत्ते वगैरे खेळत बसलेलो आम्ही आणि त्याच्यानंतर आता आलेलो दुसरे गेम्स खेळायला. पूर्ण गेम झोन आहे जिथे इंडोर गेम्स खेळू शकता तुम्ही. कॅरम आहेत, 2 कॅरम आहेत. हे बघा, स्मूथ आहेत, मस्त मस्त कॅरम स्मूथ आहे. ह्या बाजूला आहे टेबल टेनिस, इथे आहे ल्युडो, चेस आणि इथे सापशिडी. इथे अजून पण खूप सारे गेम्स आहेत. हे बघा, खूप सारे गेम्स आहेत आणि इकडे जे बुक लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी भगवद्गीता सुद्धा आहे. वा. क्लब हाऊस मध्ये कॅरम, टेबल टेनिस खेळता खेळता कधी 10 वाजून गेले कळालंही नाही आणि आता वेळ होती ती जेवणाची. तर आता मित्रांनो, आपला डिनर लागलेला आहे. डिनर मध्ये काय तुम्हाला एकंदरीत दाखवतो. तर इथे सॅलड आहे, भाकरी, इथे भाजी आहे, त्याच्यानंतर हे पिठलं आहे ना, पिठलं आहे. ओके. आणि हे वांग्याचं भरीत आहे. सो इथे पूर्ण व्हेज काउंटर आहे. इथे आहे राईस, त्याच्यानंतर इथे डाळ, इथे आहे कटलेट, इथे आहे पापड आणि इथे आहे स्वीट डिश गुलाबजामुन आणि ह्या बाजूला आहे चिकन रस्सा आणि इथे आहे चिकन सुक्का. इकडचा व्हेजचा मेनू आवडला प्रथमेश, म्हणजे अजिबात कॉम्प्रोमाइज नाही केलं. काय बोलतो? पेटीस आहे, भरीत आहे वांग्याचं, त्याच्यानंतर इथे पिठलं सुद्धा आहे. आतापर्यंत मला नाही वाटत लास्ट टाइम तू कुठे खाल्लं असेल आपण. चल, मी पण व्हेज ट्राय करणार आहे, म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. व्हेज सुद्धा पोटभर जेवलोय आणि नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही अप्रतिम होतं. इकडचा नाईट एम्बियन्स सुद्धा इतका भारी आहे ना, पूर्ण मध्ये लाइटिंग वगैरे केलेली आहे. आणि जेवल्यानंतर राऊंड मारायला, मित्रांसोबत गप्पा मारायला खूप स्पेस जागा आहे. 7 एकरची तर जागा आहे. एवढी मोठी जागा आहे, तुम्ही विचार करा. बाकीची जी टूर वगैरे आहे ना, तिथं मी तुम्हाला सकाळीच करून दाखवू शकतो, बिकॉज आता रात्र झाली तर मग कायच दाखवू. तू नको झालं. हे ठिकाण आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत यायला परफेक्ट आहेच. मात्र इथे स्कूल पिकनिक्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, गेट टुगेदर सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. मात्र हे ॲग्रो टुरिझम फार्म असल्यामुळे इथे ड्रिंकिंग आणि स्मोकिंग हे स्ट्रिक्टली अलाउड नाहीये. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि इथे सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न आहे ना, पक्ष्यांची लिटरली किलबिलाट चालू होती. असं वाटतंय की कुठे गावच्या घरी वगैरे आलो आहोत की काय, कारण इतकं प्रसन्न वातावरण आहे इकडचं. तुम्ही आता हे जे टी शर्ट बघताय ना मी घातलेलं, त्याच्यावरती काय लिहिलं हे तुम्हीच वाचा. आपली मालवणी शिवी आहे आणि आपल्या मालवणी शिव्या सुद्धा गोडच लागतात, त्यात काही प्रश्नच नाही. हे जे बनवले ते बनवलेत
आंबोमॅन, आपला म्हणजे कोकणातलाच दादा आहे प्रशांत. आणि रिसेंटली एक नवीन टी शर्ट आलाय, त्याच्यामध्ये सुद्धा प्रिंट केले काळजात आमच्या भरली शाळी. फक्त कोकणातलेच नाही तर असे बरेच डिझाईन्स दादा नवीन नवीन घेऊन आलेले आहे, जे खूपच सुंदर आहे. त्याच्या पेज वरती तुम्ही जाऊन स्वतः पाहू शकता. तुम्हाला आवडत असेल असे प्रिंटिंग वाले टी शर्ट घालायला तर मग नक्की बाय करा. आम्ही सकाळी दुसऱ्या दिवसाची सुरुवात लवकरच केली आणि नाश्ता करायच्या आधीच नर्सरीमध्ये धाव घेतली. तर मित्रांनो, तुम्ही नेचर लवर असाल ना तर तुम्ही ही प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करायला पाहिजे, बिकॉज तऱ्हेतऱ्हेची झाडं आहेत तिकडे. आता आलोय आम्ही नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये आहे मेदूवडा, सांबर, चटणी. मी कन्फ्यूज झालो उत्तप्पा आणि उपमा. सो उपमा पण आहे इकडे. तर आम्ही आता आलोय प्लेग्राऊंड एरियामध्ये लहान मुलांच्या. दाखव रे मला खाली घेऊन, बघा तुझ्यात दम आहे की माझ्यात. म्हणजे तू जाडा आहे त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना, हेवीवेट चॅम्पियन. तू एकदा उभं आता मी याला आता तू डायनिंग एरियाच्या बाजूलाच क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी मोठा लॉन एरिया आहे. पण इथे आमची फेवरेट ऍक्टिव्हिटी बनली होती ती म्हणजे या सायकलवरून फेरफटका. मजा मस्ती तर चालूच राहील, पण मी आता तुम्हाला करून देतो इकडची रूम टूर. तर मग आता मी तुम्हाला प्रॉपर रूम टूर देणार आहे. आणि आता जो आपण पाहणार आहोत तो आहे टेंट. तर प्रत्येक रूमच्या बाहेर तुम्हाला दिसेल असं पारिजात वगैरे, गुलमोहर अशी नावं दिलेली आहेत, झाडांची किंवा फुलांची वगैरे नावं दिलेली आहेत. एनिवेज आता आपण रूम टूर घेऊया. या, तर हा असा टेंट आहे आणि ह्या टेंट मध्ये तुम्ही पाहू शकता 4 जणांसाठी प्रॉपर बेड आहे, अगदी कम्फर्टेबल आहे. प्रत्येक रूम असू दे नाही तर टेंट्स असू दे, प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला एसी दिलेला आहे. वॉशरूम सुद्धा अगदी नीट अँड क्लीन आहेत. तर मित्रांनो, आता आपण टेंट पाहून घेतला, त्याच्यानंतर काल मी तुम्हाला माझी रूम पण दाखवली जी 6 लोकांसाठी अगदी कम्फर्टेबल आहे. आता आपण पाहून घेऊयात मोठी डॉर्मिटरी जी 12 लोकांसाठी अगदी कम्फर्टेबल आहे. ते 2 रूम्स आहेत, इथे कैलासपती आणि ते औदुंबर. तर त्या बघा, एकदम मोठी रूम आहे आणि 12 लोकांसाठी तर अगदी कम्फर्टेबल आहे. इव्हन मॅट्रेस वगैरे ऍड करून तुमचा ग्रुप 15 जणांचा जरी असेल तरी मॅट्रेस ऍड करून आपण इथे ऍडजस्ट करू शकतो. त्यासोबतच रूम मध्ये क्लिनलीनेस बघा, खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेल्या रूम्स आहेत. जसं मी सांगितलं, एसी रूम्स आहेत. ह्या मोठ्या डॉर्मिटरीमध्ये 2 एसी आहेत आणि चार्जिंग पॉइंट्स पण जागोजागी दिलेली आहेत. म्हणजे प्रत्येक बेडच्या बाजूला चार्जिंग पॉइंट दिलेले आहेत, जी आता मेन काळाची गरज सुद्धा आहे. लाईनीमध्ये सगळे रूम्स आहेत आणि ह्या बाजूला हा संपूर्ण असा मोठा लॉन एरिया आहे, गार्डन एरिया आहे. आणि तुम्ही इथे क्रिकेट, बॅडमिंटन, मगाशी ग्रुप खेळत सुद्धा होता. मी तर म्हणेन तुमच्या आई वडिलांना जर तुम्हाला असे ट्रिपला कुठे न्यायचं असेल तर दिस इज द बेस्ट स्पॉट नियर मुंबई, जिथे तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता. आता पूलमध्ये मस्त धमाल केली आणि इकडचं पाणी आहे ना स्पेशली खूप क्लीन आहे आणि पूल पण खूप मोठा आहे. त्यासोबत मी काल तुम्हाला दाखवायला विसरलेलो, तर इथे लॉकर रूम सुद्धा ठेवलेले आहेत इन केस तुमचं शूज वगैरे काय ठेवायचे असतील तर. आणि त्याच्या मागे जेंट्ससाठी वेगळं आणि लेडीजसाठी वेगळं चेंजिंग रूम्स केलेले आहेत. मित्रांनो, पूलमध्ये मजा करून झाल्यानंतर आता जेवायची वेळ आहे आणि दुपारच्या लंचमध्ये दादा काय आहे? चिकन स्टार्टर. ओके. आणि हे चिकन रस्सा, चिकन ग्रेव्ही. आपल्या इकडे आहे ना नॉनव्हेजचा आणि व्हेजचा असा वेगळा काउंटर लागतो. आणि मित्रांनो, व्हेजमध्ये रात्रीची आपण व्हरायटी पाहिली होती. आता लंचमध्ये आपण पाहूयात की काय काय. आणि हे बघा, सुरुवात चपात्या आहेत, त्याच्यानंतर इथे सॅलड आहे, त्याच्यानंतर इथे मटर, अच्छा मटर पनीर, ओके, भेंडी मसाला, त्याच्यानंतर इकडे राईस आहे, डाळ फ्राय आहे, पापड आहेत, कटलेट आहेत, खीर आहे. ओके, म्हणजे स्वीटमध्ये काल आपल्याकडे गुलाबजामुन होते रात्री आणि आता खीर आहे. छान. जेवण एकदम साफ करून टाकलंय, एवढं पोट भरलंय पण अजून खावाचं वाटतं. व्हेज मध्ये क्वालिटी खूप चांगली आहे, बेस्ट आहे, मस्त आहे ना क्वालिटी? मस्त क्वालिटी आहे. म्हणजे फूडच्या बाबतीत आहे ना अजिब Compromise काहीच नाही. टेन्शन घेऊच नका. इवन खीर पण एवढी भारी आहे ना, मी आता डबल घेणार आहे. संपवली ऑलरेडी, डबल घेणार आहे. फायनली मित्रांनो, आता या सुंदर ठिकाणाला आहे ना बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे इथे करण्यासाठी, बघण्यासाठी वगैरे इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना,
इथून जायची इच्छा होत नाही, असं वाटतं कुठेतरी गावच्या घरी आलोय की काय. आणि अशा जागेला प्रमोट करायला मला स्वतःला खूप भारी वाटतंय. रिसॉर्ट्स, विलाज, लक्झरियस वगैरे खूप पाहिलंय, पण अशी जी आहे ना निसर्गाच्या मधोमध ज्या अशा प्रॉपर्टीज असतात ना, त्या डायरेक्ट इथे काळजामध्ये टच होतात. एक गोष्ट म्हणजे इथलं जे फूड आहे ना भाईसाहब, मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला बोललो आहे, पण इकडचं फूड खरंच त्या लेव्हलचं आहे. आणि तुम्हाला म्हणूनच मी सांगतोय की नक्कीच फॅमिली सोबत किंवा तुमच्या फ्रेंड्स सोबत इथे नक्की व्हिजिट करा. आता तुम्ही थांबले असाल इकडचे पॅकेज जाणून घेण्यासाठी, तर तुम्हाला एकंदरीत मी पॅकेज सांगतो. जर तुम्ही इथे डे पॅकेज घेत असाल तर मग विदाऊट रूम पॅकेज तुम्हाला भेटणार इथे, बिकॉज चेंजिंग रूम्स वगैरे सगळ्याची सोय केलेली आहे. तर त्याच्यामुळे त्याचा जो पॅकेज आहे तो आहे 800 रुपीज पर पर्सन. आणि बाकीच्या सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्हाला भेटणार, फक्त रूम नाही भेटणार. स्विमिंग पूल वगैरे तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला चेंजिंग रूम वगैरे भेटून जाईल. तर एसी टेंट मध्ये जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर ऍटलीस्ट तुमचा 4 जणांचा ग्रुप पाहिजे, बिकॉज कॅपॅसिटी सुद्धा 4 पर्सनची आहे. आणि जो पॅकेज आहे तो 2300 रुपीज पर पर्सन आहे. आणि ह्यामध्ये तुमचं सगळं काही फूड वगैरे इन्क्लुडेड असणार आहे. त्यासोबतच जर तुम्हाला रूम्स मध्ये स्टे करायचं असेल तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डॉमिटरीज आहेत, 6 पर्सन, 12 पर्सन वाली. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टे करत असाल तर तुम्हाला 2000 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. सो असं एकंदरीत इकडचे पॅकेजेस आहेत आणि सगळं फूड वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हे जे लोकेशन आहे ते पुन्हा एकदा सांगतो, वाशिंद रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पायी पण चालत तुम्ही येऊ शकता, इतक्या जवळ आहे. तुम्हाला काही डिटेल्स कळाले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, तर मग कमेंट मध्ये मला विचारा, मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईन. तर मग व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.